ज्या ज्या ह्या अटी होत्या त्या अटी सिद्धार्थ गौतमाने नाकारल्या होत्या. कारण जेव्हा सेनापतीने सुचवलं होतं की शाक्य कोलियामध्ये या रोहिणी नदीच्या पाण्यावरील त्या पाण्यासाठी जो संघर्ष होणार होता, जो युद्ध होणार होता, त्या युद्धामध्ये सिद्धार्थाने सहभाग घेतला पाहिजे. जातीने आपण क्षत्रिय आहोत, आपण युद्ध लढलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी तेव्हा सांगण्यात आलेल्या होत्या, तेव्हा त्या काळामध्ये सिद्धार्थाने युद्धाला नकार दिला होता. आणि तो नकार दिला म्हणून कशामुळे नकार दिला ते आपण पाहणारच आहोत. ते नकार दिला म्हणून जे संकट त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबियावर जे कोसळलं होतं, नवीनच लग्न झालेलं, यशोधरीशी लग्न झालेलं, राहुल बाळाचा नेमका जन्म झालेला असताना आपल्या आईवडील हे सगळ्या गोष्टीचं जे काही त्यांच्यावर चांगले जीवन चालत असताना अचानक जे हे